तुझ्याच सावलीत हरवलेला भाग 10. आठवणींचा खेळ आणि प्रेमाची पुन्हा सुरुवात. तुझ्या पास्टबद्दलचं खरं सत्य फक्त माझ्याकडे आहे. विक्रमचं ते वाक्य ऐकताच रूममधली हवा बदलली. अनिरुद्धचा राग पूर्ण उसळला. आऊट. त्याचा आवाज धोकादायक शांत होता, पण विक्रम अजिबात घाबरला नाही. तो हळूहळू रितिकाच्या पेटजवळ गेला. तुला खरंच काही आठवत नाही? रितिका कन्फ्युज्ड झाली. मला फक्त काही ब्लरी गोष्टी आठवतात. विक्रम हलकसं हसला. मी मदत करू शकतो. अनिरुद्ध लगेच मध्ये आला. तिला तुझ्या कोणत्याही हेल्पची गरज नाही. दोघांच्या नजरा भिडल्या. रूममध्ये टेन्शन वाढलं. रितिका घाबरली, कारण तिला काहीच समजत नव्हतं, पण दोघांमध्ये तिच्यामुळे युद्ध सुरू होतं. ती हलक्या आवाजात म्हणाली, प्लीज भांडू नका. त्या एका वाक्याने अनिरुद्ध लगेच शांत झाला. तो तिच्याकडे वळला. सॉरी. पण विक्रमच्या चेहऱ्यावर हलकसं विजयी हसू आलं. तो रितिकाकडे पाहत म्हणाला, तुला माहितीये, तू लहानपणी मला विकू म्हणायचीस. रितिका दचकली. तिच्या डोक्यात अचानक एक छोटासा फ्लॅश चमकला. एक गार्डन, लहानपणीचा हसणारा मुलगा, आणि ती त्याच्या मागे धावत म्हणतेय, विकू थांब ना. ती अचानक डोकं पकडते. रितिका. अनिरुद्ध पॅनिक झाला, पण विक्रम शांतपणे म्हणाला, सी, तुला आठवतंय. रितिकाचा श्वास वेगाने चालू होता, कारण तो मुवमेंट तिला खरंच आठवला होता. ती घाबरलेल्या नजरेने विक्रमकडे पाहू लागली. आपण खरंच भेटलो होतो? विक्रम हलकासा हसला. खूप वेळा. अनिरुद्धला जाणवत होतं विक्रम तिच्या कमजोर अवस्थेचा फायदा घेतोय. तो कठोर आवाजात म्हणाला, इनफ मॅनिप्युलेशन. पण रितिका कन्फ्युज्ड झाली. मॅनिप्युलेशन म्हणजे? अनिरुद्ध काही सेकंड शांत झाला, कारण तिला सगळं सांगायचं तर होतं, पण तिची अवस्था पाहून त्याला भीती वाटत होती. विक्रमने लगेच संधी घेतली, कारण त्याला भीती आहे की तुला ट्रुथ कळेल. अनिरुद्धचा संयम तुटला. विक्रम. रितिका घाबरली. स्टॉप. पहिल्यांदाच ते जोरात ओरडली. रूममध्ये शांतता पसरली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. मी आधीच खूप कन्फ्युज्ड आहे. ती तुटलेल्या आवाजात म्हणाली, प्लीज मला टाइम द्या. त्या शब्दांनी अनिरुद्ध लगेच शांत झाला. तो तिच्या जवळ बसला. हळूच तिचा हात हातात घेतला. ओके. त्याचा आवाज खूप सॉफ्ट झाला. मी तुला फोर्स करणार नाही. रितिका काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या मनात अजूनही कन्फ्युजन होतं, पण त्याचा हात धरला की मन स्ट्रेंजली काम होत होतं. विक्रमने ते पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात जेलसी चमकली, कारण मेमरी गेल्यानंतरही रितिकाचं हृदय अजून अनिरुद्धकडेच ओढलं जात होतं. तो शांतपणे मागे सरकला. फाईन. तो हसत म्हणाला, पण ट्रुथपासून कायम पळता येत नाही. तो निघून गेला. रूममध्ये पुन्हा शांतता पसरली. रितिका हळू आवाजात म्हणाली, तो डेंजरस वाटतो. अनिरुद्ध हलकसं हसला. फायनली काहीतरी आठवतंय तुला. रितिका नकळत हसू लागली. त्या छोट्याशा हसण्याने अनिरुद्धच्या मनात पुन्हा आशा जागी झाली. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, कॅन वी स्टार्ट अगेन? रितिका गोंधळली. अगेन? अनिरुद्ध हळूहळू तिच्या जवळ झुकला. हाय, मी अनिरुद्ध, आणि अपारेंटली मी तुझ्यावर प्रेम करतो. पुन्हा पहिल्यांदा प्रेमात पडणं. हाय, मी अनिरुद्ध, आणि अपारेंटली मी तुझ्यावर प्रेम करतो. अनिरुद्धचं हे वाक्य ऐकताच रितिकाच्या ओठांवर नकळत हलकसं हसू आलं. अपॅरेंटली? ती हसत म्हणाली. अनिरुद्ध खोटा सिरियस चेहरा करत म्हणाला, हो, कारण तू मेमरी गेल्यावरही मला इग्नोर करतेयस, म्हणजे आधी ही ॲटिट्यूड असणार. रितिका नकळत हसू लागली. त्या काही सेकंदात हॉस्पिटल, पेन, कन्फ्युजन सगळं जणू थोडा वेळ विसरलं गेलं. अनिरुद्ध तिच्याकडे पाहतच राहिला, कारण ॲक्सिडेंट नंतर पहिल्यांदाच ती मनापासून हसली होती. तो हलक्या आवाजात म्हणाला, हेच स्माईल मला परत पाहायचं होतं. रितिकाचं हृदय पुन्हा धडधडलं. तिला अजूनही त्याच्याबद्दल काही आठवत नव्हतं, पण त्याच्या डोळ्यातली काळजी खोटी वाटत नव्हती. ती हळू आवाजात म्हणाली, आपण खरंच इतके क्लोज होतो? अनिरुद्ध हलकसा हसला. टू क्लोज? किती? तो थोडा तिच्या जवळ झुकला. इतके की तू माझ्याशिवाय कॉफी पण प्यायची नाहीस. व्हॉट? रितिका शॉक्ड झाली. इम्पॉसिबल. अनिरुद्ध हसू लागला. आणि तू मला रोज त्रास द्यायचीस. मी एवढी इरिटेटिंग होते? व्हेरी.
तो मुद्दाम सिरियस होत म्हणाला. पण क्यूट पण होतीस. रितिकाच्या गालावर हलकी लाली आली. तिला स्वतःचं आश्चर्य वाटत होतं. हा माणूस जवळ आला की माझं हर्ट इतकं फास्ट का होतं? तेवढ्यात नंदिनी रूममध्ये आली. ओहो, ती मिस्चियस हसली. भाऊ पुन्हा फ्लर्टिंग सुरू. अनिरुद्धने फेक इरिटेशन दिलं. गेट आउट. रितिका हसू लागली. नंदिनी तिच्या जवळ बसली. तुला काही आठवतंय का? रितिका थोडी शांत झाली. फेसेस नाही पण फिलिंग्स आठवतात. अनिरुद्ध आणि नंदिनी दोघेही तिच्याकडे पाहू लागले. रितिका पुढे म्हणाली, अनिरुद्ध जवळ असला की सेफ वाटतं. त्या शब्दांनी अनिरुद्धच्या डोळ्यात पुन्हा चमक आली. कारण त्याला जाणवलं आठवणी गेल्या असतील पण प्रेम अजून तिच्या हृदयात जिवंत आहे. तेवढ्यात डॉक्टर रूममध्ये आले. गुड न्यूज. सगळे अलर्ट झाले. डॉक्टर हसत म्हणाले, पेशंटची मेमरी हळूहळू परत येऊ शकते. अनिरुद्ध लगेच विचारतो, कसं? स्ट्रॉंग इमोशनल ट्रिगर्स. रितिका कन्फ्युज्ड झाली. मीनिंग? डॉक्टर म्हणाले, ज्या लोकांशी इमोशनल कनेक्शन स्ट्रॉंग असतो त्यांच्यासोबत वेळ घालवण्याने मेमरीज परत येऊ शकतात. अनिरुद्ध आणि नंदिनी एकमेकांकडे पाहून हसू लागले. रितिका गोंधळली. काय? नंदिनी हसत म्हणाली, म्हणजे ऑफिशियली भाऊला आता 24 hours तिच्यासोबत राहायचं एक्सक्यूज मिळालं. हे अनिरुद्ध ऑकवर्ड झाला. रितिका हसता हसता म्हणाली, पुअर गाय. माझ्यासोबत राहणं म्हणजे पनिशमेंट असेल. अनिरुद्ध तिच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाला, तुझ्यासोबत राहणं माझी फेवरेट थिंग आहे. त्या वाक्याने रितिकाचं हृदय पुन्हा वेड्यासारखं धडधडलं. पण त्याच क्षणी हॉस्पिटल कॉरिडॉरमध्ये उभा असलेला विक्रम सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. कारण मेमरी गेल्यावरही रितिका पुन्हा अनिरुद्धच्या प्रेमात पडत होती. विक्रमने फोन काढला. एका माणसाला कॉल केला. प्लॅन बी सुरू करा. दुसऱ्या बाजूला आवाज आला, सर, म्हणजे रितिकाला सगळं ट्रूथ सांगायचं? विक्रमच्या ओठांवर विषारी हसू आलं. नाही, यावेळेस तिचा विश्वासच तोडायचा. विश्वासावरचा पहिला वार. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर रितिका काही दिवसांसाठी देशमुख मॅन्शनमध्ये राहायला आली. डॉक्टरचा सल्ला होता ती फॅमिलियर आणि इमोशनली सेफ लोकांमध्ये राहिली तर मेमरी लवकर परत येऊ शकते. पण प्रॉब्लेम एकच होता, रितिकाला त्या घरातलं काहीच फॅमिलियर वाटत नव्हतं. मोठं मॅन्शन, लक्झरी इंटेरियर्स, नोकर चाकर, सगळं तिच्यासाठी अनोळखी होतं. फक्त एक गोष्ट सोडून, अनिरुद्ध. तो जवळ असला की तिच्या मनातली घाबरलेली धडधड शांत व्हायची. त्या रात्री रितिका बाल्कनीमध्ये उभी होती. थंड वारा वाहत होता. तिच्या हातात कॉफी मग होता. तेवढ्यात अनिरुद्ध तिच्या मागे आला. कॉफी? तो हसत म्हणाला, गुड, म्हणजे काही गोष्टी तरी सेम आहेत. रितिका हलकसं हसली. मला अजूनही वियर्ड वाटतं, ती शांतपणे म्हणाली. माझं स्वतःचं आयुष्य मला आठवत नाही. अनिरुद्ध तिच्या शेजारी उभा राहिला. मग नवीन मेमरीज बनवू? रितिका त्याच्याकडे पाहत राहिली. तुम्ही नेहमी इतकं फिल्मी बोलता. अनिरुद्ध हसला. तुझ्या समोरच. दोघं काही क्षण शांत उभे राहिले. त्या शांततेतही एक क्लोजनेस होती. जणू दोन हृदयांना आठवणींशिवायही एकमेकांची सवय होती. तेवढ्यात रितिकाची नजर अचानक पूल साईडकडे गेली. तिच्या डोक्यात फ्लॅश चमकला. ती आणि अनिरुद्ध पावसात भांडतायत. ती त्याच्यावर ओरडते आणि पुढच्या क्षणी तो तिला अचानक गालावर किस करतोय. रितिकाचा श्वास अडकला. कॉफी मग तिच्या हातातून जवळजवळ पडला. रितिका? अनिरुद्ध तिच्याकडे लगेच आला. ती डोकं पकडून बसली. मला काहीतरी आठवलं. अनिरुद्धच्या डोळ्यात आशा चमकली. काय? रितिका गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. तिचे गाल हलके लाल झाले. तू मला गालावर किस केलं का? अनिरुद्ध 2 सेकंद पूर्ण शांत राहिला. मग तो हलकसं हसू लागला. हो, आणि तूच आधी माझ्या गालावर मला किस केलं होतंस. व्हॉट? रितिका पूर्ण शॉक्ड झाली. इम्पॉसिबल. अनिरुद्ध मुद्दाम सिरियस झाला. तू माझ्यावर खूप फिदा होतीस. रितिका उशी उचलून त्याच्यावर मारते. लायर. दोघं हसू लागतात. त्या क्षणी वरच्या फ्लोअरवरून विक्रम हे सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर जेलसी आणि राग स्पष्ट दिसत होता. कारण तो जितका रितिकाला अनिरुद्धपासून दूर करायचा प्रयत्न करत होता तितकी ती पुन्हा त्याच्याकडे ओढली जात होती. विक्रमने हळूच एक एन्व्हलप हातात घेतलं.
त्यात काही जुने फोटोज आणि डॉक्युमेंट्स होते. तो हलकसं हसला. आता खेळ आणखी इंटरेस्टिंग होईल. एका एन्व्हलपने बदललेलं नातं. दुसऱ्या दिवशी सकाळ. देशमुख मॅन्शनमध्ये सगळं शांत होतं. रितिका डायनिंग टेबलवर बसून सायलेंटली ब्रेकफास्ट करत होती. तिच्यासमोर न्यूजपेपर होतं, पण तिचं लक्ष कुठेच नव्हतं, कारण तिच्या मनात सतत तेच फ्लॅशेस येत होते. अनिरुद्धचा चेहरा, त्याचं हसणं, त्याचा टच, आणि प्रत्येक फ्लॅशसोबत तिचं हृदय नकळत त्याच्याकडे ओढलं जात होतं. तेवढ्यात हाऊस स्टाफ एक एन्व्हलप घेऊन आला. मॅम, हे तुमच्यासाठी आलंय. रितिका गोंधळली. माझ्यासाठी? एन्व्हलपवर सेंडरचं नाव नव्हतं. अनिरुद्धने ते पाहताच सस्पिसियस नजरेने विचारलं, कोणी दिलं? एका डिलिव्हरी बॉयने. सर. अनिरुद्ध लगेच अलर्ट झाला. डोंट ओपन इट. पण रितिका क्युरियस झाली होती. मे बी काही इम्पॉर्टंट असेल. अनिरुद्ध काही बोलणार इतक्यात तिने एन्व्हलप उघडलं. आत काही जुने फोटोज होते. पहिला फोटो पाहताच रितिकाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्या फोटोमध्ये तिची आई आणि महेंद्र सिंगानिया एकमेकांच्या खूप जवळ उभे होते. दुसरा फोटो, त्यात लहानपणीची रितिका होती आणि तिच्या बाजूला लहान विक्रम. रितिकाचा श्वास अडकू लागला. हे कसं शक्य आहे? अनिरुद्धने लगेच ते फोटोज तिच्या हातातून घेतले, पण त्याच्या चेहऱ्यावरही टेन्शन दिसत होतं, कारण त्यालाही माहिती नव्हतं या फोटोज मागचं पूर्ण ट्रुथ काय आहे. तेवढ्यात एन्व्हलपमधून एक फोल्डेड लेटर खाली पडलं. रितिकाने थरथरत्या हातांनी ते उघडलं. त्यात लिहिलं होतं, तुला वाटतं देशमुख फॅमिली तुझ्यावर प्रेम करते? त्यांनीच तुझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि अनिरुद्ध, तो फक्त गिल्टमुळे तुझ्यासोबत आहे. रितिकाच्या डोळ्यात थक्का स्पष्ट दिसला. अनिरुद्धचा राग पूर्ण उसळला. डॅम इट. त्याने लेटर मुठीत चुरगाळलं. विक्रम. रितिका मात्र कम्प्लिटली डिस्टर्ब झाली होती. ती हळू आवाजात विचारते, हे खरं आहे का? अनिरुद्ध लगेच तिच्या समोर बसला. नो. पण माझ्या आईसोबत नेमकं काय झालं होतं? अनिरुद्ध शांत झाला, कारण त्याच्याकडे त्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर नव्हतं. त्याच्या शांततेने रितिकाचं मन आणखी तुटलं. तुम्हालाही माहिती नाही. ती हळूहळू मागे सरकली. रितिका, लिसन टू मी. मे बी विक्रम इज राईट. तिच्या आवाजात वेदना होती. कदाचित तुमच्या फॅमिलीमुळेच माझं सगळं तुटलं असेल. त्या शब्दांनी अनिरुद्धचं हृदय तुटलं. तू खरंच असं बिलीव्ह करतेस? रितिकाच्या डोळ्यात अश्रू आले. मला काहीच माहिती नाही, ती तुटलेल्या आवाजात म्हणाली. आणि हीच गोष्ट मला घाबरवते. अनिरुद्ध तिच्या जवळ गेला. हळूच तिचे थरथरणारे हात पकडले. तुला सगळं आठवत नसलं तरी एक गोष्ट ट्रस्ट कर. रितिका त्याच्याकडे पाहू लागली. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मी तुला कधीच हर्ट करणार नाही. त्या शब्दांनी तिच्या मनात पुन्हा तीच सुरक्षित भावना जागी झाली. पण त्याच क्षणी तिच्या डोक्यात अचानक एक मोठा फ्लॅश आला. एक खोली. आई जोरात रडतेय आणि कुणीतरी ओरडते. या मुलीमुळे सगळं संपलं. रितिका जोरात किंचाळली. रितिका. अनिरुद्ध घाबरला. ती डोकं पकडून थरथरू लागली आणि पुढच्याच क्षणी तिने घाबरलेल्या नजरेने अनिरुद्धकडे पाहिलं. त्या आवाजात तुमच्या आईचा आवाज होता. इथपर्यंत कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल धन्यवाद. इथून पुढची कथा पाहू पुढील भागामध्ये.